दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणावर दिसून आला। यावर्षी 3,53,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षरित झालेत। त्याचप्रमाणे जवळपास 1 ते 1.5 लाख कोटी रुपयांचे आणखीन सामंजस्य करार स्वाक्षरित होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखवले असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य आणि केंद्र शासनाचं शिष्टमंडळ दावोस इथे गेलं होतं। तिथून परतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळेला उपस्थित होते। मुख्यमंत्री म्हणाले की अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून UAE, ओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली आहे। त्याचबरोबर आशिया, मित्तल, जिंदाल, गोदरेज, अदानी या कंपन्यांनी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाला असल्याचं मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं।